नमस्कार. आज आपण असणे गावामध्ये आलेलो आहोत आणि आपलं जे गो कृपा अमृत आज तिथे आपण बनवणार आहोत. असणे गाव तुम्हाला माहीतच असेल, तिथे एकही विहीर नाही असे आपले गाव आहे आणि या गावामध्ये आपले हे गावातले शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांनी आज गो कृपा अमृत बनवायचा डेमो घेतलेला आहे. तर हे जे डेमो आहे ते मी जेव्हा दापोलीला गेलो नैसर्गिक शेती शाळा, तर गीर गाईचे संस्थापक जे संस्थापक आहेत डॉक्टर सुतारिया सर त्यांच्यातर्फे हे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि हे आम्ही आज बनवणार आहे. त्यांच्यानी 1 लिटरचं कल्चर आणि आम्हाला दिलेलं आहे. प्लस आपण ह्याच्या बनवण्यासाठी 195 लिटर पाणी घेणार आहोत 200 लिटरच्या ड्रममध्ये, व 2 किलो गूळ, काळा गूळ घेणार आहोत व 2 लिटर ताक घेणार आहोत. आणि तीनच वस्तू या बनवण्यासाठी लागतात. 1 आठवडा आपल्याला ठेवायचा असतो आणि 1 आठवडा प्रत्येक दिवशी आपल्याला क्लॉकवाईज हे फिरवत राहावं लागतं. 1 आठवड्यानंतर हे तयार झालेलं कल्चर आपण कुठल्याही झाडांना वापरू शकतो. त्याचं असं नाही की फक्त भात झाडं किंवा फळपिकं वापरायचं, सर्व झाडांना वापरू शकतो. याचे फायदे अनेक आहेत. याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की हे जे कल्चर आहे हे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवते, जमीन भुसभुशीत करते व जे कीड व रोग पडतात महत्त्वाच्या ज्या पिकावरती, त्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडणारे हे अमृत आपले गोकृपा अमृत आहे. तर हे जे बनवण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे कल्चर जर तुम्ही बनवलं 200 लिटरचं, त्याच्यानंतर तुम्ही 1 आठवड्यानंतर याचे अजून रिप्लिकेशन म्हणजे अजून भरपूर प्रमाणात तुम्ही बनवू शकता. आता आपण हे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण गूळ हे आपण बारीक करून त्याच्यामध्ये मिक्सर करून घ्यायचं आहे. मिक्सर केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ताक वापरणार आहोत. तर ही प्रोसिजर चालू करतो. बंद.